या खेळपट्टीवर दाखवताना पुढील चेंडू आणि हा पुन्हा एकदा चेंडू काहीसा समजलेला नाही आहे आणि हा धावबाद. नयन यांनी उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे स्लिपला आणि सिद्धेश आऊट झाला आहे. धावचीत झालाय तो फलंदाज भाई. सिद्धेश टेन्शन घेऊ नको, मी पूर्ण नाव सांगतो तुला. तिकडे कोणाला विचार नको, आता मला विचार काय आता. पॅट्रिक 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 पुढील फलंदाज डी वॉर्ड विभागाचा पॅट्रिक, मार्केट डिपार्टमेंटचा कर्मचारी. उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला भेटते ती दादू च्या माध्यमातून आपल्या संघासाठी मेग 11 या संघासाठी प्रथम गोलंदाजी करण्यासाठी आलाय तो दादू. 2 चेंडू त्याने निर्धाव टाकलेले आहेत. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये थोडंसं पुढील चेंडू दादूचा पॅट्रिकसाठी आणि हा लेगच्या दिशेने टोलाला पाहूया झेल होते का नाही. 1 धाव पूर्ण केलेली आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. नॉन स्ट्राईकला हनुमंत दाभाडे सरांनी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. संघाची धावसंख्येचं खातं उघडलेलं आहे ते पॅट्रिकने. 2 धावाने संघाची धावसंख्या 2. 3 चेंडू 2 धावा. पुढील चेंडू पॅट्रिकसाठी आणि हा पुन्हा टोलवलेला आहे पाहूया. आणि हा पॅट्रिकने समोरच्या दिशेने चौकार मारलेला आहे. दादूला झेल होती पण झेल त्याच्या हातातून सुटलेला आहे आणि चौकार गेलेला आहे तो पॅट्रिकच्या खात्यामध्ये. आणि पॅट्रिकची वैयक्तिक धावसंख्या झाली आहे 6 आणि संघाची धावसंख्या 6. षटकातला शेवटचा चेंडू पॅट्रिकसाठी. दादू तयार. पुन्हा एकदा चेंडू काहीसा समजलेला नाही आहे आणि हा पंचांनी नो बॉल डिक्लेअर दिलेला आहे. एक अतिरिक्त चेंडू टाकावा लागेल तो दादूला. धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 7. सुरुवातीला उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली होती दादूच्या. सुरुवातीला षटकाचे 2 चेंडू त्यांनी उत्कृष्ट असे टाकलेले होते. षटकातला शेवटचा चेंडू पॅट्रिकसाठी आणि हा पुन्हा पाहूया टोलावलेला आहे आणि हा फ्री हिट होता आणि 2 धावा घेण्यात यश आलंय ते पॅट्रिक आणि हनुमंत दाभाडे यांना. नो बॉल होता आणि त्याच्यावर हा फ्री हिट होता. संघाच्या धावसंख्येमध्ये भर झाली आहे आणि धावसंख्या झाली आहे 9. पॅट्रिक वैयक्तिक 8 धावावरती खेळतोय. पुढील षटक टाकण्यासाठी येतोय तो एच वेस्ट या संघाचा विनोद. विनोद याच्या आधी मॅच कोणाची झाली? एच मेगिल मेगिल माझा भाऊ होता कल राणी भाग उद्देश होता. फक्त धन्यवाद देऊन विषय संपव. नाही तो जिंकले हरले ना ते जाऊ दे ना. पुन्हा बोल. सरचे स्वागत एवढंच बोल. नाही झाल्यानंतर त्यांचं काय बोलायचं नक्की. हरल्यानंतर काय बोलायचं. हा पण 2 भाऊ आहेत अनिकेत रोटो आणि दुसरा षटक घेऊन येत आहे तो मेग 11 संघासाठी विनोद. सामना करतील हनुमंत दाभाडे सर आणि हा लेग ब्रेक टाकलेला पुन्हा एकदा. चेंडू काहीसा समजलेला नाही आहे. निर्धाव चेंडू. उत्कृष्ट गोलंदाज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये एक नामवंत फलंदाज व गोलंदाज म्हणून त्याची जी ख्याती आहे. पाहूया हा झेल होतो का आणि हा
झेल बाद. एक उत्कृष्ट असा झेल पकडलाय तो मेघ11 संघाचा फलंदाज, क्षेत्ररक्षक सॉरी. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. शुभ संध्याकाळ, गुड इव्हिनिंग. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, क्रीडा रसिकांचं आणि मान्यवरांचं सहर्ष सोनेरी हार्दिक हार्दिक स्वागत. लालबाग चौकी, बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचारी आयोजित भव्य क्रिकेट सामने कामगार चषक 2024 ही स्पर्धा आपण पाहतोय. आज या स्पर्धेचा अंतिम टप्पा आपण पाहतोय आणि क्वार्टर फायनलचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिली इनिंग मार्गस्थ आहे आणि गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर विनोद या ठिकाणी आलेले आहेत. धम्मा 11 विरुद्ध मेघ 11 अशा दोन बलाढ्य संघांमध्ये हा सामना रंगताना पाहायला मिळतोय. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण जर आपण पाहिलं तर युट्यूबद्वारे या स्पर्धेचा देखील आपण आनंद घेऊ शकता. माझ्या समवेत टेनिस क्रिकेट विश्वातील एक नामवंत गुणलेखक माझ्या समवेत जुडले. तुमचं देखील सहर्ष स्वागत. अनिल सरफोरे, टेनिस क्रिकेटचा पुरेपूर असा अनुभव त्यांच्याकडे देखील आहे आणि गुणलेखक म्हणून सध्या ते कार्यरत आहेत. मॅच ऑफिशियल्स म्हणून जर आपण पाहिलं तर आज संपूर्ण दिवसभर आपण पाहिलं तर सर रवींद्र चेंदवनकर, त्याचप्रमाणे सर महेश चेंदवनकर आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये जर आपण पाहिलं तर या सामन्यानिमित्त सर सुबोध गडसे असे 3 मॅच ऑफिशियल्स या संपूर्ण स्पर्धेची धुरा सांभाळत आहेत. विनोदचा पुढचा बॉल, यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरून फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र जर आपण पाहिलं तर बॅकफुटवरती जरूर आले होते फलंदाज, पण त्यांचा फटका फसलाय आणि म्हणूनच ही काय निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक 2चा खेळ आता मात्र समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 11, 1 गडी बाद. म्हणजे जर आपण पाहिलं तर पहिलं षटक आपण पाहिलं तर हाताळलं होतं ते म्हणजे सिद्धांतने. त्या षटकामध्ये एकूण 9 धावा खर्च केल्या. दुसरं षटक हाताळलं होतं विनोद यांनी. त्या विनोद यांनी षटक हाताळले असता त्यामध्ये जर आपण पाहिलं तर एकूण 2 धावा त्यांनी खर्च केल्या आणि म्हणूनच की काय 2 षटकांच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती 11, 1 गडी बाद. क्वार्टर फायनलची मॅच, महत्वपूर्ण सामना आहे दोन्ही संघांसाठी. हा सामना जिंकणं गरजेचं असेल. षटक क्रमांक 3च्या खेळाला सुरुवात होईल आणि हे षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय नवीन गोलंदाज अबी यांना आमंत्रित केलं जाईल. अजूनही जर आपण पाहिलं तर 10 चेंडूंची ही पहिली इनिंग अजूनही शिल्लक आहे. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय अबी, नवीन गोलंदाज. पहिला बॉल हाताळत असताना डावखुरा गोलंदाज आहे. पहिलाच बॉल आपण पाहिलं तर यॉर्कर बॉल पाहायला मिळाला. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र या ठिकाणी अभिने बाहेर पाडलं आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर ओव्हर थ्रोची आणखीन एक धाव आणि आणखीन एक धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? थांबवले त्या ठिकाणी. 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होत आहेत. लेग बाईटच्या स्वरूपातल्या या 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील आणि या 2 धावांच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती टीमची 13 या आकड्यावर. 13 ऑन स्कोरबोर्ड. महत्वपूर्ण सामना. हा सामना जो संघ जिंकणार तो संघ या सामन्याच्या सेमी फायनल मध्ये धडक मारेल. क्वार्टर फायनलची मॅच आहे, महत्वपूर्ण आहे दोन्ही संघांसाठी. हा सामना जिंकणं गरजेचं असेल. शेवटचे 9 बॉल शिल्लक पहिल्या डावातील. षटक क्रमांक 3चा खेळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल अबीचा. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र पुन्हा एकदा बाहेर काढले अभिने. पुन्हा एकदा चूक होते आणि चुकीला माफी नाहीये. ओव्हरथ्रोच्या स्वरूपातली आणखीन एक धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. अशा 2 धावा आणि या 2 धावांच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती टीमची 15 या आकड्यावर. बाईकच्या स्वरूपातली ही धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. आपण पाहतोय या स्पर्धेनिमित्त आपण पाहतोय आमचे मार्गदर्शक माननीय श्री प्रमोद जाधव साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. साहेब आपलं देखील सहर्ष स्वागत. कामगार चषक 2024 या स्पर्धेमध्ये रन झाले धावफलकावरती 15, 15. लॉस ऑफ 1 विकेट, 15 ऑन स्कोरबोर्ड. गोदरेज क्रीडांगण करिरोड. टेनिस क्रिकेटचा हा खेळ तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळतोय.
मुंबई महानगरपालिकेचे हे सर्व कर्मचारी आज मात्र कामगार चषक 2024 ही स्पर्धा खेळण्यासाठी, पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी आज मात्र सज्ज झाले त्या गोदरेज मैदानामध्ये. पुढचा बॉल यावेळेला जर आपण पाहिलं तर चेंडू पिचिंग झाला, खूपच राईज झाला आणि म्हणूनच की काय पुढचा बॉल डॉट आलाय. चांगले एसटी रक्षण पाहायला मिळते. एसटी रक्षकाच्या माध्यमातून देखील 2.4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. 15 धावा धाव फलकावरती 2 गडी तंबूच्या आश्रयाला जाऊन बसलेत. पुढचा बॉल यावेळेला देखील आपण पाहिलं तर चेंडू फिरवण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा फलंदाज जर आपण पाहिलं तर बीट झालेत. एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाणारा चेंडू पुन्हा एकदा बीट झालेत. डॉट बॉल आलाय. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक बॉलवरती येण्याचा प्रयत्न करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असताना आता मात्र फलंदाज या ठिकाणी माघारी परतलेत. म्हणजे षटक क्रमांक 3चा खेळ देखील समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आता धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती टीमची 16 3 गडी बाद. अजूनही शेवटचे 5 चेंडू शिल्लक. षटक क्रमांक 4चा खेळ. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अँडी. मेग 11 विरुद्ध धम्मा 11 अशी क्वार्टर फायनलची मॅच आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 16 लॉस ऑफ 3 विकेट. पॅट्रिक आता मात्र माघारी परतलेत. पॅट्रिक बाद झाल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अँडी. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी आपण पाहतोय नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. गिरीश आलेत षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी. शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक, डेट ओव्हरचं षटक. या षटकामध्ये आणखीन किती धावा येतील, कारण 16 धावा धावफलकावरती झाल्यात आणि 3 गडी आतापर्यंत माघारी परतलेत. या 5 बॉलमध्ये आणखीन धावा येणं गरजेचं असेल टीम धम्मा 11 या संघासाठी, कारण महत्वपूर्ण सामना आहे. क्वार्टर फायनलची मॅच आहे. या मॅच मध्ये धावा येणं गरजेचं असेल सामना जिंकण्यासाठी. हा सामना जो संघ जिंकणार तो संघ या स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये दाखल होईल. पुढचा बॉल, पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. बॉल चाललाय गोशांकित क्षेत्रामध्ये. बाईकच्या स्वरूपातली ही धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. रन झाले धाव फलकावरती टीमच्या 17. अजूनही शेवटचे जर आपण पाहिलं तर 5 बॉल शिल्लक आहेत. 4 बॉल शिल्लक आहेत, माफ करा. 5 बॉलचं षटक आहे. 2020 अशा पद्धतीने हे सर्व सामने खेळवले जात आहेत. कामगार चषक 2024 ही स्पर्धा तुमच्या आमच्या सगळ्यांची लाडकी, ज्या क्रिकेटने तुम्हा आम्हा सगळ्यांना वेळ लावला तो क्रिकेटचा खेळ आज मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतो. यावेळेस समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन मध्ये, त्याने झेल पकडलाय. फलंदाज बाद. खेळ संपुष्टात. विकेटचं होतंय पतन. चांगला फटका पाहायला मिळाला. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाकडून. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नवीन बॅटर आहेत धम्मा. रन झाले 17 आणि 4 गडी आतापर्यंत माघारी परतले. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. लास्ट 2 बॉल्स टू गो. युट्यूब द्वारे देखील आपण पाहतोय आमच्या समोर प्रेक्षक जुळले, त्यांचं तुमचं देखील सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. कामगार चषक 2024 ही स्पर्धा आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता काय घडते मैदानाच्या आतमध्ये, फलंदाज या ठिकाणी माघारी परतले धावबाच्या स्वरूपात. खेळ संपुष्टात येईल. 17 धावा धावफलकावरती झालेत आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 5 गडी तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलेत. अजूनही शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. नवीन फलंदाज आहे श्रेयस. जयेश आलेत नवीन फलंदाज. 17 धावा धावफलकावरती झालेत आणि 5 गडी आतापर्यंत माघारी परतले. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे.
अच्छा रिस्ट्रिक्शन नाही काय पॉवर प्ले वगैरे काय नेक्स्ट बॉल आपण पाहिलं तर मोठा फटका खेळायचा होता यष्टी रक्षकाकडून चूक झाली धाव घेण्याचा प्रयत्न धाव पूर्ण केली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का एकच धाव मिळते म्हणजे जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 4चा खेळ देखील त्या ठिकाणी समाप्त झालाय 4 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे यावेळेला जर आपण पाहिलं तर पंचांकडे लाऊड अपील केली आहे अपील मात्र जर आपण पाहिलं तर पंचांनी फेटाळली आहे आणि फलंदाज या ठिकाणी माघारी परतलेत म्हणजे षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 4चा खेळ देखील त्या ठिकाणी समाप्त झालाय आता आउट आहे 18 धावा धाव फलकावरती झाल्यात म्हणजेच 19 पाहिजे ना कंपल्सरी आहे ना जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर 20 बॉल आणि 19 धावांची गरज आहे चला विनंती असेल दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये पाठवा 20 बॉल आणि 19 धावांची गरज आहे कामगार चषक 2024 क्रिकेटचा महासंग्राम क्वार्टर फायनलची मॅच हा सामना जो संघ जिंकणार तो सेमीफायनल मध्ये धडक मारेल सेमीफायनलचा जर विचार केला तर आजच्या सकाळच्या सत्रामध्ये के वॉर्ड हा संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालाय या सामन्यामधून आणखीन एक संघ असेल जो संघ या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये दाखल होईल तर विनंती असेल के वॉर्ड संघ आपण आपला संपूर्ण संघ घेऊन मैदानामध्ये उपस्थित राहा हा सामना संपल्यानंतर त्वरितच आपण सेमीफायनलला सुरुवात करणार आहोत विनंती असेल दोन्ही टीमच्या कर्णधारांना आपला एक 12वा खेळाडू अथवा प्रतिनिधी आपण त्वरितच समालोचन कक्षामध्ये पाठवा प्लीज टीम धम्मा 11 आणि टीम मेग 11 दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असेल आपला एक एक्स्ट्रा प्लेअर आपण त्वरितच समालोचन कक्षामध्ये पाठवा 20 बॉलमध्ये 19 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी कंपल्सरीची स्पर्धेचा नियम क्वार्टर फायनलची मॅच आहे हा सामना जो संघ जिंकणार तोच या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये दाखल होईल सेमीफायनलचा जर विचार केला तर सेमीफायनलमध्ये ऑलरेडी के वॉर्ड हा संघ दाखल झालेला आहे त्या संघाबरोबर चालू सामन्यातील एका विजयी संघाची लढत होईल एकूण 16 संघ आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते आणि ही स्पर्धा आपण पाहतोय अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे दोन सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय सिद्धार्थ आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला मन हे दोन सलामीवीर फलंदाज आहेत आणि गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर पहिलं षटक हाताळत असताना
पहिलाच बॉल हाताळत असताना आपण पाहिलं तर आतमध्ये आलाय बॉल, चांगला बॉल पाहायला मिळाला. पहिलाच बॉल अतिशय चांगल्या रीतीने हाताळला, कारण 20 बॉलमध्ये 19 धावांची गरज होती. आता जर आपण पाहिलं तर मॅचचं समीकरण शेवटचे 19 बॉल आणि 19 धावांची गरज आहे, म्हणजे बॉल टू रन इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. सिद्धेश आपण पाहतोय पहिलं षटक हाताळत असताना चांगला बॉल पहिलाच आपण पाहिलं तर अतिशय चांगल्या रीतीने हाताळला पहिला बॉल. 07 नंबरची जर्सी परिधान करून तो मैदानामध्ये उतरलाय. पुढचा बॉल, यावेळेला क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बाहेर काढलाय. हा देखील चांगला बॉल हाताळला जाईल. डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाच्या माध्यमातून, प्रयत्न चांगला झाला. प्रयत्नांना दाद देणं गरजेचं आहे, कारण दुसरा बॉल देखील आपण पाहिलं तर निर्धाव आलाय. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये जिंकण्यासाठी अजून 19 धावांची गरज. स्टेट अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय द मॅन फ्रॉम परळ सर रवींद्र चेंदवरकर आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये सर महेश चेंदवरकर आणि माझ्या समवेत समालोचन कक्षामध्ये थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सर सुबोध गडशे. मॅच ऑफिशियल्स म्हणून या संपूर्ण स्पर्धेची धुरा सांभाळत तुमच्या आमच्या सगळ्यांची लाडकी कामगार चषक 2024 ही स्पर्धा आहे. नेक्स्ट बॉल, यावेळेला देखील मोठा फटका खेळायचा होता. तोच ते चित्र पाहायला मिळालं. डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न आणि तोपर्यंत आणखीन एक चोरटी धाव त्या ठिकाणी पूर्ण केली. या एकेरी धावेच्या मदतीने आता मात्र संघाचं खातं उघडलंय. 3 चेंडूंच्या अखेरीस जर आपण पाहिलं तर एक धाव फलकावरती झाले. प्रत्येक धाव, प्रत्येक विकेट, प्रत्येक षटकार, प्रत्येक चौकार रोखावा लागेल, प्रयत्न करावे लागेल, संघर्ष करावे लागतील, कारण महत्वपूर्ण सामना आपण पाहतोय. क्वार्टर फायनलची मॅच आहे. सामना जिंकणं गरजेचं आहे. सेमी फायनल मध्ये धडक मारायची, म्हणूनच ही काय दोन्ही संघांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या रीतीने प्रयत्न पाहायला मिळत आहेत. धम्मा 11 विरुद्ध मेग 11. एक धाव फलकावरती झाली आहे. पुढचा बॉल, मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक येत आहेत बॉलवरती. एक धाव आणखीन एक पूर्ण केली जाते. या एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती टीमची 2 या आकड्यावर. म्हणजे जर आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 2 धावा धाव फलकावरती झालेत. 19 धावांचा पाठलाग करतोय संघ, म्हणजे जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर आणखीन 17 धावांची गरज आहे. 16 मध्ये आता 17 करायचे सामना जिंकण्यासाठी. काय होईल हा सामना, कोणता संघ सामना जिंकेल? पुढचा बॉल, मोठा फटका खेळायचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न होता. आता मात्र जर आपण पाहिलं तर फलंदाज बीट झाले. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल गेलाय. षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त झालाय. एक षटकाच्या समाप्तीनंतर आता धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती 2 बिनगडी बाद. मॅचचं समीकरण जर आता आपण पाहिलं तर उर्वरित 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. लास्ट 15 बॉल्स 17 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. कामगार चषक 2024 लालबाग चौकी बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचारी आयोजित भव्य क्रिकेट सामने कामगार चषक 2024 क्रिकेटचा महासंग्राम. एकाच दिवसात जर आपण पाहिलं तर एकूण 16 संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरलेत. सर बॉलर नेम प्लीज. रोशो आलेत षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. 15 मध्ये आता जर आपण पाहिलं तर 17 धावा करायचे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे हे सर्व कर्मचारी आज मात्र क्रिकेटचा आनंद घेत आहेत. क्रिकेटवरचं प्रेम आपल्याला पाहायला मिळते त्यांचं देखील, आणि म्हणूनच की काय आज ही स्पर्धा खेळण्यासाठी ते देखील सज्ज झालेत. ज्या खेळाने तुम्हाला सगळ्यांना वेळ लावले तो क्रिकेटचा महासंग्राम आज मात्र आपण पाहतोय कामगार चषक 2024 या स्पर्धेमध्ये. षटक क्रमांक 2 चा खेळ. रोशो हे षटक हातात आहेत. रोशोचा पहिला बॉल. 15 बॉलमध्ये आता जर आपण पाहिलं तर आणखी 17 धावांची गरज. 2 धावा धाव फलकावरती झाल्यात. स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर मन आहेत आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय सिद्धार्थ. ऋषूचा पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल पकडलाय. फलंदाज मन बाद. विकेटचं होते पतन. व्हॉट कॅच. अगदी बसून झेल पकडला. सोपा झेल होता. झेल पकडणं गरजेचं होतं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही क्षणचित्रे टिपली जात आहेत. नवीन बॅटर आहेत
गिरीश आलेत नवीन फलंदाज. पहिल्याच बॉलवर जर आपण पाहिलं तर महत्वपूर्ण विकेट पटकावले गोलंदाज रोशोने. आपल्या संघाला गरज होती, त्याने पहिलाच विकेट आपण जर पाहिलं तर मिळवून दिले पहिल्याच बॉलवरती. सलामीवीर फलंदाज जर आपण पाहिलं तर मन मात्र तंबूच्या आश्रयाला जाऊन बसलाय. मन बाद झाल्यानंतर नवीन बॅटर आहेत गिरीश. रोशोचा पुढचा बॉल बिगेट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, प्रयत्न केलाय त्यांनी एक धाव अडवण्याचा आणि धाव देखील अडवले. एक धाव त्या ठिकाणी जरूर घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असताना मात्र जर आपण पाहिलं तर स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाज सिद्धार्थने मात्र जर आपण पाहिलं तर गिरीशला थांबवलंय. एकच धाव मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती टीमची 3 या आकड्यावर. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण ग्रामीण टेनिस क्रिकेट.inच्या माध्यमातून घर बसल्या क्रिकेटचा आनंद घेऊ शकता. नेक्स्ट बॉल रोशोचा. यावेळेला हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येईल का, त्याने प्रयत्न केलाय त्या ठिकाणी. तोपर्यंत आणखीन 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. हेलिकॉप्टर शॉट. आपण पाहिलं तर महेंद्रसिंग धोनी भारतीय संघाचा माजी कर्णधार, तिकीट कलेक्टर ते भारतीय संघाचा माजी कर्णधार असा राहिलेला प्रवास, द मॅन फ्रॉम रांची झारखंडचा खेळाडू. हेलिकॉप्टर शॉट त्याने आणला क्रिकेट विश्वामध्ये आणि त्या शॉटने मात्र आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेटला देखील प्रवृत्त केलं गेलं. अशा पद्धतीचे शॉट्स त्याच्या माध्यमातून खेळले गेले आणि तो शॉट आपल्याला पाहायला मिळतो सिद्धार्थ त्याच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल रोशोच्या माध्यमातून हाताळला जाईल. लो फुल टॉस बॉल, आक्रमण करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, तो बनतोय दर्शक. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, पंचांचा इशारा येतोय. मिळतील धावा 4, येतोय चौकार. अगदी आपण पाहिलं तर बंदुकीतून ज्याप्रमाणे गोळी सुटते त्याचप्रमाणे बॅटमधून बॉल फटका निघाला. सिद्धांच्या बॅटमधून बॉल गेला सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. या 4 धावांच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती टीमची 9 ऑन स्कोर बोर्ड. रोशोचा पुढचा बॉल. पहिल्या बॉलवरती जर आपण पाहिलं तर विकेट आल्यानंतर थोडेसे महागडे ठरलेत रोशो. आणखीन एक हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक बॉलवरती जात आहेत, त्यांच्या माध्यमातून चांगला प्रयत्न केला गेला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय त्या ठिकाणी आणि ओव्हर थ्रोच्या स्वरूपातली दुसरी धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण केली. म्हणजे जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2 चा खेळ देखील त्या ठिकाणी समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती टीमच्या 11. म्हणजेच उर्वरित जर आपण पाहिलं तर 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 10 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर गरज आहे ती म्हणजे 8 धावांची. 10 मध्ये आता 8 करायचे सामना जिंकण्यासाठी. लालबाग चौकी बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचारी भव्य क्रिकेट सामने कामगार चषक 2024 क्रिकेटचा महासंग्राम. एकूण 16 संघ तुमच्या आमच्या सगळ्यांच्या भेटीला आले. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर 16 संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरले होते आणि त्या 16 संघांमधून एक संघ चॅम्पियन्स ठरेल या स्पर्धेचा. षटक क्रमांक 3 चा खेळ. षटक क्रमांक 3 विकी. विकीचा पहिलाच बॉल पंचांकडे लाऊड अपील. यस, अपील उचलून धरली आहे. लेग बिफोर द विकेट. फलंदाज बाद, खेळ संपुष्टात. विकेटचं होते पतन. पहिल्याच बॉलवरती महत्वपूर्ण विकेट आली आहे. बॉल पिचिंग झाला आणि थेट पायावर जाऊन बॉल आदळला. बरोबर यष्ट्यांच्या मधोमध सर रवी चेनवनकर यांनी पकडलं फलंदाजाला. म्हणूनच काय आपलं बोट आकाशाकडे वळवलं. लेग बिफोर द विकेट. LBWच्या स्वरूपामध्ये मात्र फलंदाज गिरीची खेळी संपुष्टात. विकेट आली आहे पहिल्याच बॉलवरती. मॅचचं समीकरण जर आता आपण पाहिलं तर उर्वरित 9 बॉल आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. लालबाग चौकी बृहन्मुंबई महानगर पालिका कर्मचारी आयोजित भव्य क्रिकेट सामने कामगार चषक 2024 ही स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेनिमित्त लालबाग चौकीचे कनिष्ठ अवेक्षक सौ राजेश शेळके मॅडम यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मॅडम, कामगार चषक 2024 या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे.
आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. या एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती टीमची 12 या आकड्यावर. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट खेळायचा होता. क्षेत्ररक्षक येतात गॅपमधून, त्याच्याकडून चूक झाली, चांगलं बॅकअप दिलं गेलं आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर दुसरी धाव देखील त्या ठिकाणी कंप्लीट केली आहे. या 2 धावांच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती टीमची 14 या आकड्यावर. विक्की षटक क्रमांक 3 हाताळत असताना अजूनपर्यंत तर शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 2. उर्वरित जर आपण पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत 7 आणि या 7 मध्ये जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. 19 धावांचं लक्ष्य आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 14 धावा धावफलकावरती झालेत. नेक्स्ट बॉल टप्प्याचा बॉल, त्याच्यावरती आक्रमण, बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार आणि या षटकाराने मॅच फिनिश. सामना जिंकलाय टीम मेघ 11 या संघाने आणि या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. तर या स्पर्धेनिमित्त आपण पाहतोय लालबाग चौकीचे कनिष्ठ अवेक्षक राजेश शेळके मॅडम या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. कामगार चषक 2024 या स्पर्धेमध्ये मॅडम आपलं सहर्ष स्वागत. विनंती असेल आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. ही स्पर्धा आपण पाहतोय आणि सेमीफायनलची मॅच रंगताना पाहायला मिळेल ती म्हणजे टीम के वॉर्ड विरुद्ध टीम असेल टीम मेघ 11. अशा 2 बलाढ्य संघांमध्ये हा सेमीफायनलचा सामना रंगेल. तर विनंती असेल नाणेफेकीसाठी आपण त्वरित व्यासपीठाजवळ या. टीम के वॉर्ड टीम कर्णधार आपण त्वरितच व्यासपीठाजवळ या. नेक्स्ट मॅच नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. मान्यवरांच्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल होईल. कामगार चषक 2024 ही स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचा सेमीफायनलचा आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय. टीम के वॉर्ड विरुद्ध जर आपण पाहिलं तर मेघ 11 अशा 2 बलाढ्य संघांमध्ये हा सामना रंगताना पाहायला मिळेल. टीम के वॉर्ड टीम कॅप्टन आपण त्वरितच या व्यासपीठावरती. टॉस साठी या प्लीज. मान्यवरांच्या शुभ हस्ते पुढील टॉस आपल्याला पाहायला मिळेल. सेमीफायनलची ही मॅच आहे. कामगार चषक 2024 क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. मेघ 11 विरुद्ध जर आपण पाहिलं तर के वॉर्ड अशा 2 बलाढ्य संघांमध्ये हा सामना रंगताना पाहायला मिळेल. टीम के वॉर्ड टीम कर्णधार आपण त्वरितच या व्यासपीठावरती. टॉस साठी या प्लीज. के वॉर्ड टीम कॅप्टन प्लीज. मान्यवरांच्या या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. आणि दोन्ही टीमच्या कर्णधारांना देखील विनंती असेल आपला एक प्रतिनिधी आपण त्वरितच व्यासपीठावरती पाठवा. टीम के वॉर्ड टीम कर्णधार त्वरितच आपण या. के वॉर्ड विनंती आहे प्लीज. टीम कर्णधार टीम कॅप्टन आपण त्वरितच या टॉस साठी. वेळेचं बंधन आहे आपण